नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी मनोज भोजने तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, प्रीवियस लेक्चरमध्ये आपण अप्लाइड मेकॅनिक्स या विषयाचा युनिट नंबर 1 हा एंड केलेला आहे, ज्याचं नाव होतं मेकॅनिक्स अँड फोर्स सिस्टीम, ज्याचं वेटेज होतं 6 मार्क. विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरपासून आपण अप्लाइड मेकॅनिक्स या विषयाचा युनिट नंबर 2 हा स्टार्ट करतोय. युनिट नंबर 2 अप्लाइड मेकॅनिक्स या विषयाचा आपण चेक करायचं म्हटलं तर युनिट नंबर 2 जो आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे आपला सिंपल लिफ्टिंग मशीन, आणि ज्याचं मार्क वेटेज जर आपण चेक केलं तर मार्क वेटेज आहे 12 मार्क्स. युनिट नंबर 1 जो होता तो फक्त 6 मार्क्सला होता, आपण पाहिला आहे, ज्याच्यामध्ये थेरॉटिकल कॉन्सेप्ट्स होते, मेकॅनिक्सच्या बेसिक टर्म्स होत्या, त्या आपण चेक केलेल्या आहेत. पण युनिट नंबर 2 जो आहे हा थोडासा वेगळा युनिट आहे, ज्याचं नाव आहे सिंपल लिफ्टिंग मशीन, आणि याचं मार्क वेटेज सुद्धा 12 मार्क्स आहे. या युनिटमध्ये काही थेरॉटिकल कॉन्सेप्ट सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर या युनिट्सवरती न्यूमरिकल सुद्धा आहेत. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, या युनिट्सपासून तुम्हाला कॅल्सी सोबत असणं हे गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत या चॅप्टरवरती त्यावेळेस तुमच्यासोबत कॅल्क्युलेटर असणं हे गरजेचं आहे. तर युनिट नंबर 2 जो आहे तो आहे सिंपल लिफ्टिंग मशीन. मग सर, या युनिटची सुरुवात करतानाच आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की नावामध्येच आहे सिंपल लिफ्टिंग मशीन, पण सर मशीन म्हणजे काय? युनिटची सुरुवात आपण करणार आहोत की व्हॉट इज द मिनिंग ऑफ मशीन, नेमकं मशीन म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, चेक करा, मशीन म्हणजे काय बघा. तर इट इज अ डिव्हाइस विच रिड्युसेस ह्युमन एफर्ट्स इज कॉल्ड ॲज मशीन. आता आपल्याला काय समजलं बघा, इट इज अ डिव्हाइस विच रिड्युसेस ह्युमन एफर्ट्स. असं प्रत्येक डिव्हाइस जे माणसाचे एफर्ट्स कमी करतं, रिड्यूस करतं म्हणजेच काय, कमी करतं, अशा प्रत्येक डिव्हाइसला आपण काय म्हणणार मित्रांनो? मशीन म्हणतो. अशा प्रत्येक डिव्हाइसला आपण मशीन म्हणतो. मग सर, याचं एखादं एक्झाम्पल सांगा. फॉर एक्झाम्पल फॅन. सेकंड एक्झाम्पल आहे आपलं वॉशिंग मशीन, इट इज ऑल्सो मशीन. म्हणजे जिथे आपल्याला माणसाचे परिश्रम कमी होताना दिसतात त्या प्रत्येक डिव्हाइसला आपण मशीन म्हणू शकतो. आणखीन एखादं एक्झाम्पल आपण सांगायचं म्हटलं तर सपोज आपलं एखादं व्हेकल 4 व्हीलर असेल, पंक्चर ज्यावेळेस होतं त्यावेळेस आपल्याला नॉर्मल फोर्स लावल्यानंतर त्याला लिफ्ट करता येत नाहीये, त्यावेळेस आपण काय करतो रे, आपण त्यावेळेस स्क्रूजॅक खाली ठेवतो आणि थोडासा फोर्स अप्लाय करतो, तर ते व्हेकलचं टोटल वेट हे लिफ्ट केलं जातं. मग तिथे माणसाचे एफर्ट्स हे रिड्यूस झाले. मग ते रिड्यूस एफर्ट्स कोणी केले? तर त्या स्क्रूजॅकनी. मग ते स्क्रूजॅक हे काय आहे? मशीन आहे. म्हणजे अशी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक डिव्हाइस जिथं माणसाचे एफर्ट्स रिड्यूस होतात त्याला आपण म्हणतो मशीन, बरोबर का? मग मशीनसाठी काही इनपुट द्यावं लागतं, मग मशीन काहीतरी वर्क परफॉर्म करते जेणेकरून तिथं आपले एफर्ट्स रिड्यूस होतात, बरोबर का? मग मशीनचं जर आपण ब्लॉक डायग्राम काढायचं म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, तर या पद्धतीनं मी शो करू शकतो बघा. जर हे आपलं मशीन असेल, बरोबर का, मी याला मशीन म्हणतो, तर मशीनला इनिशियली आपल्याला काहीतरी इनपुट द्यावं लागतं. काय द्यावं लागतं? इनपुट द्यावं लागतं इन द फॉर्म ऑफ एनर्जी. जर आपण वॉशिंग मशीन घेतलं एक्झाम्पल, तर याच्यासाठी आपण इलेक्ट्रिकल एनर्जी, इलेक्ट्रिसिटी जे प्रोव्हाइड केले, दॅट इज नथिंग बट द इनपुट फॉर दॅट मशीन. आणि मशीन आपल्याला काहीतरी युजफुल आउटपुट देते. काय देते? युजफुल आउटपुट देते बघा. आणि याला जे प्रोसेस करतं दॅट डिव्हाइस इज नथिंग बट वी कॉल मशीन. क्लिअर होतोय का कॉन्सेप्ट? बघा, मशीन म्हणजे काय, तर इट इज अ डिव्हाइस विच रिड्यूस द ह्युमन एफर्ट्स इज कॉल्ड ॲज मशीन. याला आपण काय म्हणणार? मशीन. तर आपल्याला आता बेसिक टर्म क्लिअर झाली की सर आम्हाला मशीन म्हणजे काय समजलं, की असं डिव्हाइस की जे ह्युमन एफर्ट्स रिड्यूस करतं. मग याच्यानंतर आपलं टायटल काय आहे चेक करा. युनिट नंबर 2 काय आहे? सिंपल लिफ्टिंग मशीन. आता सर लिफ्टिंग मशीन म्हणजे काय? नावामध्येच त्याची डेफिनेशन दडलेली आहे मित्रांनो. लिफ्टिंग मशीन, नेम इटसेल्फ इंडिकेट. लिफ्टिंग मशीन म्हणजे काय? लिफ्टिंग मशीन इट इज ऑल्सो द टाईप ऑफ मशीन. ही एक स्पेसिफिक कॅटेगरी आहे मशीनची. लिफ्टिंग मशीन म्हणजेच अशा मशीन्स ज्या लोड लिफ्ट करण्यासाठी उचलल्या जातात. मग सर एखादं एक्झाम्पल कोणतं असेल? तर याचं एक्झाम्पल सांगायचं म्हटलं, मी सुरुवातीला सांगितलं मशीनच्या वेळेसच की आपलं एखादं 4 व्हीलर जर पंक्चर असेल, त्या केसमध्ये आपल्याला त्याला जर लिफ्ट करायचं असेल, तो भला मोठा लोड त्या व्हेकलचा आपल्याला नॉर्मल फोर्स लावल्यानंतर उचलता येत नाहीये. त्या केसमध्ये आम्ही काय करतो? सर आम्ही स्क्रूजॅक ठेवतो आणि थोडासा फोर्स अप्लाय करतो, तर व्हेकलचं ते सगळं वेट हे लिफ्ट केलं जातं. हे कशामुळे पॉसिबल झालं? तर हे त्या स्क्रूजॅकमुळे पॉसिबल झालं. मग स्क्रूजॅक या मशीनचा पर्पज काय होता? टू लिफ्ट दॅट हेवी वेट. बघा, नॉर्मल फोर्स लावला, थोडासा फोर्स लावला आपण, तर ते स्क्रूजॅक हेवी लोड लिफ्ट करतं.
मग स्क्रू जॅक ही जी मशीन आहे या मशीनला आपण म्हणतो लिफ्टिंग मशीन. मग सर लिफ्टिंग मशीनला डिफाईन कसं करायचं? बघा आपण डेफिनेशन कशा पद्धतीने सांगू शकतो की लिफ्टिंग मशीन, हाऊ वी डिफाईन लिफ्टिंग मशीन, इट इज अ डिव्हाइस विच लिफ्ट हेवी लोड. असं डिव्हाइस की जे हेवी लोडला लिफ्ट करतं, म्हणजेच उचलतं हेवी लोडला. आता लोडला आपण कशाने डेनोट करतो बेटा? लोडला आपण डेनोट करतो लेटर डब्ल्यू याने. लोड म्हणजेच डब्ल्यू, बरोबर का? आणि लोड हा कशामध्ये असतो? इट इज इन टर्म्स ऑफ न्यूटन और किलो न्यूटन. हे पण आपल्याला क्लिअर होत आहे. मग बघा आपण काय डेफिनेशन सांगतोय? इट इज अ डिव्हाइस विच लिफ्ट अ हेवी लोड बाय अप्लाइंग लेस एफर्ट्स. कमी एफर्ट्समध्ये जास्त लोड उचलणाऱ्या डिव्हाइसला आपण म्हणणार सिंपल लिफ्टिंग मशीन. म्हणजे इथं पण ह्युमन एफर्ट्स रिड्यूस झाले, म्हणजे ही सुद्धा मशीनच आहे, नो डाऊट. पण ही स्पेसिफिक कॅटेगरी आहे की जी मशीन हेवी लोड उचलते कमी एफर्ट्समध्ये, त्याला आपण म्हटलं लिफ्टिंग मशीन. क्लिअर होत आहे? मग इथं दोन टर्म आपल्याला लक्षात येतात बघा, की ही मशीन आहे, पण ही कोणती मशीन आहे की अशी मशीन आहे की जी लोड लिफ्ट करण्यासाठी वापरली जाते. पण ही मशीन हेवी लोड, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लोड लिफ्ट करते. कम्पॅरेटिव्हली आपण जो एफर्ट्स अप्लाय करतोय, आपण जो फोर्स अप्लाय करतोय त्या मशीनला, आपण जे इनपुट देतोय ते कसं असतं? कम्पॅरेटिव्हली धिस वन ते कमी असतं, मिनिमम असतं. लोडच्या कम्पॅरेटिव्हली ते मिनिमम असतं. मग दुसरी टर्म आपल्याला पाहायला मिळते एफर्ट्स. आपण जे मशीनवरती अप्लाय केलेला फोर्स आहे त्याला आपण काय म्हणतो बेटा? एफर्ट्स बोलतो. त्याला आपण काय बोलतो? एफर्ट्स बोलतो. आणि एफर्ट्सला आपण कशाने डिनोट करतोय? पी या लेटरने. म्हणजे लिफ्टिंग मशीन याची डेफिनेशन पाहताना आम्हाला परत दोन टर्म कळाल्या, लोड आणि एफर्ट्स. यालाही मी सिंपल भाषेत सांगतो. स्क्रूजॅकचं आपण एक्झाम्पल घेतलं होतं. त्या केसमध्ये कारचं जे वेट आहे जे स्क्रूजॅकनी उचललं वरती ते हेवी होतं, बरोबर का? कारचं जे लिफ्ट केलेलं वेट आहे ते म्हणजे आपल्यासाठी असणार आहे लोड, जो की हेवी आहे. आणि ते कारचं तेवढं वेट लिफ्ट करण्यासाठी स्क्रूजॅकवरती आपण जे इनपुट दिले आहे, आपण जो फोर्स लावला आहे स्क्रूजॅकला रोटेट करण्यासाठी, बरोबर का? तर स्क्रूजॅकवरती आपण जो अप्लाय केलेला फोर्स आहे दॅट इज नथिंग बट एफर्ट्स. ते आपले एफर्ट्स आहेत, आपण लावलेले एफर्ट्स आहेत, वी कॉल एफर्ट्स. आणि त्याला डेनोट करतो लेटर पीने. आणि एफर्ट सुद्धा असतात न्यूटनमध्ये किंवा किलो न्यूटनमध्ये. म्हणजे एफर्ट सुद्धा एक टाईपचा फोर्स आहे जो आपण त्या मशीनवरती लावलेला आहे. म्हणजे क्लिअर होतंय का इथं दोन्ही गोष्टी? बघा चेक करा की लिफ्टिंग मशीन म्हणजे काय, की इट इज अ डिव्हाइस विच लिफ्ट अ हेवी लोड बाय अप्लाइंग कंपॅरेटिव्हली लेस एफर्ट इज कॉल्ड एज अ लिफ्टिंग मशीन. आणि आता आपल्याला आपल्या चॅप्टरचं टायटल, युनिट नंबर 2चं टायटल काय आहे ते क्लिअर होत आहे की लिफ्टिंग मशीन म्हणजे काय. तर क्लिअर होतंय की हेवी लोड लिफ्ट करण्यासाठी लेस एफर्ट्स लागणाऱ्या ज्या काही मशीन्स आहेत त्याला आपण म्हणतो सिंपल लिफ्टिंग मशीन. मग यामधल्या दोन टर्म आणखी नवीन पाहायला मिळाल्या. मग सर आता लोड म्हणजे काय आणि एफर्ट्स म्हणजे काय? आता डेफिनेशनमध्ये दोन शब्द नवीन आलेले आहेत, तर त्याचा मिनिंग आपण चेक करूया. तर चेक करा मित्रांनो, पुढची टर्म आपल्यासाठी आहे व्हॉट इज द मिनिंग ऑफ लोड. बघा, लिफ्टिंग मशीनने जे काय वेट उचललेलं आहे वरती त्याला आपण काय म्हटलं? लोड म्हटला, बरोबर का? आणि तो लोड उचलण्यासाठी मशीनवरती आपण जो अप्लाय केलेला फोर्स आहे दॅट इज नथिंग बट आवर एफर्ट्स. ह्या दोन टर्म क्लिअर होतात. मग त्यांनाच सोप्या भाषेत आपल्याला मांडायचं आहे. आणि या डेफिनेशन MSBT मध्ये 2 मार्कला विचारतात. डिफाईन सिंपल लिफ्टिंग मशीन किंवा डिफाईन लोड अँड एफर्ट्स. लोड म्हणजे काय आणि एफर्ट्स म्हणजे काय हे डिफाईन करा. याला 2 मार्क्सचं वेटेज आहे बाळांनो. तर मग चेक करू आपण की लोडला कशा पद्धतीने डिफाईन करता येईल. बघा, तर द वेट टू बी लिफ्टेड बाय मशीन इज कॉल्ड लोड. द वेट टू बी लिफ्टेड बाय द मशीन इज कॉल्ड, आपण म्हटले बघा, इज कॉल्ड लोड, बरोबर का? मशीननी लिफ्ट केलेलं वेट म्हणजेच काय? लोड, बरोबर का? आणि या लोडला आपण कशाने डिनोट करणार आहे बेटा? डब्ल्यू या लेटरने. लोड म्हणजेच काय आपल्यासाठी? डब्ल्यू. मशीन, लिफ्टिंग मशीन जो काय वेट लिफ्ट करेल तो असेल आपल्यासाठी टर्म लोड, बरोबर का? मग लोडला आपण कशाने डिनोट करतोय रे बेटा? लोडला कशाने डिनोट करतोय आपण पुढे लिहू शकतो बघा. इट इज डेनोटेड बाय. आपण याला कशाने डिनोट करतोय? डिनोटेड बाय. कशाने डिनोट करतोय बेटा? लेटर डब्ल्यू. बघा, लोडला आपण कॅपिटल लेटर डब्ल्यू नी डिनोट करतोय. हेही क्लिअर होत आहे आपल्याला. पुढची टर्म, लोड हा कशात असतो? इट्स SI युनिट. इट्स
SI युनिट, लोडचं SI युनिट काय असेल बेटा? न्यूटन, बरोबर आहे का? म्हणजे लोड आपण कशात काउंट करतो? इन टर्म्स ऑफ न्यूटन. मग सर आम्हाला ही लोडची टर्म आता क्लिअर झालेली आहे की व्हॉट एव्हर द वेट विच इज लिफ्टेड बाय दॅट मशीन इज कॉल्ड ॲज लोड. क्लिअर होत आहे? आणि तो लोड लिफ्ट करण्यासाठी मशीनवरती आपण जे अप्लाय केलेला फोर्स असतो तो म्हणजे काय? एफर्ट्स. आपण लावलेले फोर्स म्हणजेच एफर्ट्स, आपले एफर्ट्स, बरोबर का? बघा कशा पद्धतीने आपण पुढची डेफिनेशन डिफाईन करणार आहोत. व्हॉट इज द मिनिंग ऑफ एफर्ट्स? आपण चेक आत्ताच केलेला आहे. एफर्ट्सला कशाने डिनोट करणार आपण? P या लेटरने, बरोबर का? पुढे बघा, द फोर्स अप्लाइड टू लिफ्ट द लोड इज नोन ॲज एफर्ट्स. द फोर्स विच इज अप्लाइड टू लिफ्ट द लोड इज नोन ॲज एफर्ट्स. लोड लिफ्ट करण्यासाठी जो आपण फोर्स लावलेला आहे त्यालाच आपण काय म्हणणार? वी कॉल एफर्ट्स. आणि एफर्ट्स हे कशामध्ये असतात किंवा एफर्ट्सचं नोटेशन काय वापरतो आपण? विथ द हेल्प ऑफ लेटर P वी डेनोट एफर्ट्स. आणि एफर्ट्स ही कशामध्ये असतात? इन टर्म्स ऑफ न्यूटन और किलो न्यूटन, बरोबर का? मग आपल्याला क्लिअर होतात बघा. दोन्ही डेफिनेशनचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या. सिंपल लिफ्टिंग मशीनच्या डेफिनेशनमध्ये ह्या दोन टर्म आलेल्या आहेत, लोड आणि एफर्ट्स. मशीन जे वेट लिफ्ट करते त्याला आपण लोड म्हणतो आणि ते लोड लिफ्ट करण्यासाठी मशीनवरती आपण जो फोर्स लावतो तो असतो एफर्ट्स. द फोर्स अप्लाइड टू लिफ्ट द लोड, टू लिफ्ट द लोड म्हणजे लोड उचलण्यासाठी जो फोर्स लावलेला आहे, अप्लाय केलेला आहे, इज नोन ॲज एफर्ट्स. पुढे सेम टर्म आपल्याला लिहावी लागेल. 2 मार्क्सला विचारलं तर या पद्धतीनंच तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. व्हिडिओ पॉज करत जावा आणि परत ह्या ज्या काही नोट्स आहेत त्या तुमच्या नोटबुकमध्ये तुम्हाला फेअर करायचे आहेत, व्यवस्थित नोट करून घ्यायचे आहेत. पेपरमध्ये सुद्धा 2 मार्कला डेफिनेशन आल्यानंतर तुम्हाला याच पद्धतीनं लिहायचं आहे, डेफिनेशन लिहायचे आहे आणि त्याच्याच बरोबर तुम्हाला मेन्शन करावं लागेल इट इज डेनोटेड बाय. बघा, इट इज डेनोटेड बाय. कशाने डिनोट करतो रे एफर्ट्सला? कॅपिटल लेटर P, बरोबर का? कॅपिटल लेटर P. आणि याचंही युनिट काय रे? इट्स SI युनिट ऑल्सो न्यूटन. बघा याचंही SI युनिट काय आहे? न्यूटन. क्लिअर होत आहे? म्हणजे सर आम्हाला पुढच्या 2 टर्म पण क्लिअर झाल्या. सिंपल लिफ्टिंग मशीन म्हणजे काय ते क्लिअर झालं, लोड म्हणजे काय आणि एफर्ट्स म्हणजे काय, 2 वेगवेगळ्या टर्म्स आहेत, ह्या क्लिअर होणं गरजेचं आहे. आणि लक्षात ठेवा, आपण सिंपल लिफ्टिंग मशीनच्या डेफिनेशनमध्येच पाहिलं आहे, इट इज अ डिव्हाइस विच लिफ्ट अ हेवी लोड बाय अप्लाइंग द लेस एफर्ट्स. एफर्ट्स हा कमी असतो कम्पॅरेटिव्हली लोड. मग ह्या 2 टर्ममध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू कोणाची असणार आहे? लोडची व्हॅल्यू जास्त असते. कम्पॅरेटिव्हली लोड आपल्याला कमी एफर्ट्स लावावा लागतो, म्हणून तर त्याला मशीन म्हणतो ना. जिथं ह्युमन एफर्ट्स रिड्यूस होतात त्या डिव्हाइसला आपण मशीन म्हणतो, बरोबर का? आणि ही स्पेसिफिक कॅटेगरी आहे की जी लोड लिफ्ट करते, म्हणून याला आपण लिफ्टिंग मशीन म्हणतो. क्लिअर होतंय का टर्म? बघा चेक करा सर्वांनी व्यवस्थित. मग ह्या 2 टर्म आपल्या क्लिअर झाल्या. आता याच्यानंतर पुढची एक टर्म पिक्चरमध्ये येते या 2 टर्मला घेऊन. म्हणजे चॅप्टरमध्ये आपण एंट्री केल्यानंतर एकावरती बेस दुसरी टर्म आहे. मशीन म्हणजे काय पाहिलं? सिंपल लिफ्टिंग मशीन म्हणजे काय पाहिलं? त्याच्या डेफिनेशनमध्ये 2 नवीन शब्द आले, लोड आणि एफर्ट्स, ते चेक केले. आता पुढची टर्म जी आहे या 2 टर्मच्या बेसिसवरती, दॅट इज नथिंग बट युअर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. याला डिनोट करतात कॅपिटल लेटर M आणि A. MA म्हणजे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. आता मेकॅनिकल ॲडव्हान्टेजचा अर्थ काय आहे? नेम इटसेल्फ इंडिकेट. ॲडव्हान्टेज म्हणजे काय की त्याच्यापासून आपल्याला काय फायदा भेटतो, मेकॅनिकली काय ॲडव्हान्टेज आहे त्याचा. तर हा रेशो आहे. याला कसं डिफाईन करतात बघा, इट इज द रेशो ऑफ द लोड टू बी लिफ्टेड बाय द मशीन टू द एफर्ट्स अप्लाइड. बघा हा एक रेशो आहे, लोड लिफ्टेड बाय द मशीन टू द एफर्ट्स अप्लाइड. रेशो आहे 2 क्वांटिटीचा. कोणत्या क्वांटिटीचा? मशीनने जे काय वेट लोड उचललेला आहे डिवायडेड बाय त्या लोडला उचलण्यासाठी जो काय आपण एफर्ट्स लावलाय, या दोघांचा जो रेशो आहे दॅट इज नथिंग बट, त्या रेशोला आपण काय म्हणणार मित्रांनो? मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. बघा मग मेकॅनिकल ॲडव्हान्टेजची डेफिनेशन काय आहे की इट इज द रेशो ऑफ लोड लिफ्टेड बाय द मशीन टू द एफर्ट्स अप्लाइड टू लिफ्ट दॅट लोड. तो लोड उचलण्यासाठी
जो काही एफर्ट्स अप्लाय केलाय या दोन क्वांटिटीचा रेशो म्हणजेच मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. बघा मी परत आता थोडक्यात आणखीन सांगतोय. मेकॅनिकल ॲडव्हान्टेजला आपण कशाने डिनोट करतो? इट इज डेनोटेड बाय, कशाने डिनोट करतोय? कॅपिटल लेटर एम ए, बरोबर का? मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. मग मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे सर असतं काय? बघा मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे असतं इट इज द रेशो ऑफ लोड. लोड म्हणजे काय रे बाळा? डब्ल्यू, बरोबर का? लोड म्हणजे काय? डब्ल्यू डिवायडेड बाय एफर्ट्स, बरोबर का? लोड डिवायडेड बाय एफर्ट्स. एफर्ट्स म्हणजे काय? पी. क्लिअर होतंय का? बघा मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इट इज द रेशो लोड लिफ्टेड बाय द मशीन टू द एफर्ट्स अप्लाइड. म्हणजे थोडक्यात पुढे जाऊन आपल्याला काय लिहिता येईल बघा? इट इज द रेशो ऑफ डब्ल्यू बाय पी. क्लिअर आहे का? मग सर मेकॅनिकल ॲडव्हान्टेजचं युनिट काय असतं? युनिट तुम्ही चेक करा. कोणत्याही क्वांटिटीचं युनिट हे लक्षात ठेवण्याची गरज नसते. युनिट आपल्याला तिथं डिराईव्ह करता आले पाहिजेत. बघा आपण चेक करू युनिट कसं लक्षात ठेवणार आपण. वेट आपण कशामध्ये काउंट, सॉरी लोड आहे हा कशामध्ये आपण काउंट करतोय? काय युनिट आहे याचं? लोडचं युनिट आहे आमचं न्यूटन. बघा हा न्यूटनमध्ये असेल डिवायडेड बाय एफर्ट्स कशामध्ये आहेत आमचे? न्यूटनमध्ये. सर ठीक आहे हे पण न्यूटनमध्ये. मग न्यूटन डिवाइड बाय न्यूटन गेट कॅन्सल. मग युनिटच नाही आहे तर याला युनिट नाही आहे. इट हॅज नो युनिट. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हाही रेशो असतो दोन सेम क्वांटिटीचा ज्यावेळेस रेशो असतो, इथंही लोड आणि एफर्ट्स ह्या दोन्ही टर्म न्यूटनमध्ये आहेत. याचा ज्याही वेळेस रेशो येतो सेम क्वांटिटीचा सेम युनिटचा ज्यावेळेस रेशो येतो त्यावेळेस त्यांना युनिट नसतं. रेशो म्हणलं की तिथं युनिट येत नाही. चेक करा. मग याला आपण काय लिहिलं पाहिजे? इट हॅज नो युनिट हे लिहिलं पाहिजे. इट हॅज नो युनिट. याला युनिट नाहीये. क्लिअर होतं का? बघा कारण सेम क्वांटिटीचा रेशो आहे. मग मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे आम्हाला समजलं सर की लोड अपॉन एफर्ट्स या रेशोला म्हटलं मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. तुम्हाला आणखीन सिंपल भाषेमध्ये मी सांगतो. बघा चेक करू की आपण एखादं एक्झाम्पल घेतलं. आपलं 4 व्हीलर आहे आणि याच्यासाठी सिंपल लिफ्टिंग मशीन जी आहे ती आपली काय आहे? स्क्रूजॅक, बरोबर का? स्क्रूजॅक आपण ठेवलं, एक एक्झाम्पल घेतलं आणि आपण स्क्रूजॅकवरती आपण फोर्स लावलेला आहे. आपण स्क्रूजॅकवरती जो फोर्स लावतो ते काय असतं बेटा? एफर्ट्स असतो, बरोबर का? आणि व्हेकलचं वेट जे लिफ्ट केलं जातं तो आहे लोड. मग लावलेल्या एफर्टच्या तुलनेत व्हेकलचं वेट हे जास्त आहे. मग मेकॅनिकल ॲडव्हान्टेज जर आपण एक एक्झाम्पल म्हणून पाहायचं म्हटलं तर सपोज त्या 4 व्हीलरचं कारचं वेट जे आहे म्हणजे लोड जो आहे जर आपण म्हटलं 600 न्यूटन असेल, बरोबर का? 600 न्यूटन असेल आणि या 600 न्यूटनला लिफ्ट करण्यासाठी आपण जो एफर्ट्स लावलेला आहे, आपण जो लावलेला एफर्ट्स आहे तो फक्त 100 न्यूटन असेल, तर या रेशोला आपण म्हणणार मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. मग याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय वाटतं? 6 हे आन्सर भेटतं. म्हणजे या केसमध्ये मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आम्हाला किती भेटतं सर? 6 भेटतं. बघा मग मेकॅनिकल ॲडव्हान्टेज 6 जे आहे ते काय इंडिकेट करतं? आपल्याला मेकॅनिकली त्या मशीनचा ॲडव्हान्टेज फायदा काय आहे ते इंडिकेट करतं. लावलेल्या एफर्टच्या 6 टाइम्स ती मशीन जास्त लोड उचलते म्हणून मेकॅनिकल ॲडव्हान्टेज त्याचा 6 आहे. बघा 6 येतो. 100 न्यूटन एफर्ट्स लावले तर 600 न्यूटनचा लोड लिफ्ट झाला म्हणजे लावलेल्या एफर्टच्या 6 टाइम्स लोड लिफ्ट होतो. याचं आन्सर आपलं 6 येतं. आणि लक्षात ठेवा मॅक्झिमम टाईम लोड हा आपला जास्त असतो आणि एफर्ट्स हे कमी असतात, बरोबर का? त्यामुळं हा जो रेशो आहे हा आपल्याला इन टर्म्स ऑफ ग्रेटर दॅन 1च भेटतो. 2 असेल, 3 असेल, 7 असेल, 20 असेल, 40 असेल, लाईक दॅट. या पद्धतीनं आपल्याला मेकॅनिकल ॲडव्हान्टेजच्या मॅक्झिमम वेळेस या व्हॅल्यू भेटतात. क्लिअर होत आहे तुम्हाला? चेक करा एकदा, परत एकदा चेक करू. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे काय? तर हा सर सिम्पल 2 क्वांटिटीचा रेशो आहे. कोणता रेशो आहे? मशीन जे वेट किंवा लोड लिफ्ट करते ते वेट डिवायडेड बाय वेट लिफ्ट करण्यासाठी त्या मशीनवरती आपण लावलेला एफर्ट्स, या 2 क्वांटिटीचा जो रेशो आहे त्याला आपण म्हणणार सर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. मेकॅनिकली त्याचा ॲडव्हान्टेज काय आहे त्या मशीनचा म्हणजेच आपला मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. क्लिअर होता टर्म? म्हणजे आपण पाहिलं व्हॉट इज द मिनिंग ऑफ लोड, देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ एफर्ट्स अँड देन लास्ट टर्म
मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, या तिन्ही टर्म या एकमेकांवरती डिपेंड आहेत बघा. क्लिअर होतं. तर पुढची एक टर्म आपल्याला पाहिजे, दॅट इज नथिंग बट व्हेलॉसिटी रेशो. आता व्हेलॉसिटी रेशो म्हणजे काय? आपण आत्तापर्यंत चेक केलेल्या टर्म्समध्ये आपण सिम्पल लिफ्टिंग मशीन चेक केलं, त्याच्यानंतर लोड, एफर्ट्स आणि मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. आता व्हेलॉसिटी रेशो हाही रेशो आहे, म्हणजे आता इथं क्लिअर होतं की याला युनिट नाही आहे. आता व्हेलॉसिटी रेशो म्हणजे नेमका कसा रेशो असतो किंवा काय आहे ही टर्म, तर याला चेक करण्यासाठी सिम्पल लिफ्टिंग मशीन या टॉपिकमध्ये आपल्याला पुढे जाऊन मशीनसाठी एक ग्राफ ड्रॉ करायचा आहे. मशीन जो लोड उचलते आणि तो लोड उचलण्यासाठी जो आपण एफर्ट्स अप्लाय करतो, या दोघांचा जर आपण ग्राफ प्लॉट केला तर मला या पद्धतीनं पाहता येईल बघा. जर आपण एक एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवरती जर ग्राफ घेतला आणि जर आपण एक्स ॲक्सिसवरती लोड मार्क केलं, म्हणजेच काय डब्ल्यू, बरोबर का? जे मशीन लिफ्ट करते त्याला आपण लोड म्हणतो. मी एक्स ॲक्सिसवरती मार्क केलं, हा माझा ओरिजिन आहे, बरोबर. आणि मशीन जे लिफ्ट करते त्याला आपण काय म्हणतो? वी कॉल एफर्ट्स. मशीनवरती जो आपण अप्लाय करतो तो काय असतो? एफर्ट्स, बरोबर का? जो कशामध्ये असतो? पी या लेटरमध्ये आपण डिनोट करतो. म्हणजे मशीन जो वेट लिफ्ट करणार आहे तो लोड आणि त्याच्यासाठी लावलेला एफर्ट्स, लावलेला फोर्स म्हणजे एफर्ट्स. वाय ॲक्सिसवरती मी घेतलं, दिस वन इज आवर एक्स ॲक्सिस, दिस वन इज आवर वाय ॲक्सिस. आणि जर मी या दोघांचा मशीनचा जर मी ग्राफ ड्रॉ केला की किती लोड अप्लाय केल्यानंतर मशीन किती लोड उचलण्यासाठी मशीनला किती एफर्ट्स लावावा लागतो, याचा जर आपण ग्राफ ड्रॉ केला तर तो ग्राफ आपल्याला या पद्धतीनं पाहायला मिळतो. या पद्धतीने एक स्ट्रेट लाईन पाहायला मिळते की पर्टिक्युलर 100 न्यूटन लोड उचलायचा असेल तर एफर्ट्स 10 न्यूटन लागत असेल, 400 न्यूटनचा लोड असेल तर 30 न्यूटन एफर्ट्स लागत असतील. या पद्धतीनं हा मशीनचा ग्राफ आपल्याला पाहायचा आहे. आणि हा सेम ग्राफ आपण पुढच्या टॉपिकमध्ये लॉ ऑफ मशीनमध्ये सुद्धा पाहणार आहोत. पण नॉर्मली या ग्राफमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं? या ग्राफमध्ये एक्स ॲक्सिसवरती हा लोड असतो आणि वाय ॲक्सिसवरती आपण एफर्ट्स घेतलेला आहे, बरोबर का? मग ही टर्म इथं एक्सप्लेन करणं का गरजेचं आहे? ज्यावेळेस आपण व्हेलॉसिटी रेशोचा मिनिंग पाहतो तर व्हेलॉसिटी रेशो म्हणजे काय चेक करा. इट इज द रेशो ऑफ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट्स. एफर्ट्सनी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स, बरोबर का? हा रेशो 2 डिस्टन्सचा आहे, हे लक्षात ठेवा. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट्स टू दी डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड. बघा, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट्स टू दी डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड, या दोघांचा जो रेशो आहे, दोघंही डिस्टन्स आहेत म्हणजे ते मीटरमध्ये असतील, MM मध्ये असतील, बरोबर का? तर 2 डिस्टन्सचा जो रेशो आहे त्याला आपण म्हणतो व्हेलॉसिटी रेशो. मग याला आपण डेनोट कशाने करतोय? इट इज डेनोटेड बाय VR. व्हेलॉसिटी रेशोला आपण या लेटरने डिनोट करतो, कॅपिटल V कॅपिटल R. VR म्हणजे व्हेलॉसिटी रेशो. आणि VR म्हणजेच काय असतं बघा, VR इज इक्वल टू काय असतं? इट इज द रेशो ऑफ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट्स. आधी काय आहे? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट्स. बघा, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट्स, बरोबर, टू दी काय आहे रे बेटा? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड. एफर्ट्सनी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स डिवायडेड बाय लोडनी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स. आता आपण हा एक ग्राफ तोपर्यंत लक्षात ठेवला आहे की सर लोड हा एक्स ॲक्सिसवरती आहे, म्हणजे लोडनी जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल केलं असेल ते एक्स ॲक्सिसला असेल, बरोबर का? आपण लोडच्या व्हॅल्यू एक्स ॲक्सिसला प्लॉट करणार आहोत आणि एफर्ट्सच्या व्हॅल्यू आपण वाय ॲक्सिसला प्लॉट करणार आहोत. मग एफर्ट्स जे काय असेल ते एफर्ट्सनी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स जे असेल ते या ॲक्सिसला भेटेल आपल्याला, आणि लोडनी ट्रॅव्हल केलेलं जे डिस्टन्स आहे ते आपल्याला कोणत्या ॲक्सिसला भेटेल? एक्स ॲक्सिसला भेटेल. हे क्लिअर होत आहे. मग याला पुढे जाऊन आपण अशा पद्धतीने नोट करू शकतो की व्हेलॉसिटी रेशो हा काय असतो आपला? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट्स म्हणजेच P, बरोबर का? एफर्ट्स म्हणजे P अपॉन डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड. लोड म्हणजे काय असतो? W. तर
एफर्ट्सनी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स हे कोणत्या ॲक्सिसवरती आहे आपलं? एफर्ट्सनी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स तर आमचा आहे वाय ॲक्सिसला. म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट्स म्हणजे असतो आपला वाय. क्लिअर आहे? वाय ॲक्सिसला डिस्टन्स जे काय असेल, बरोबर का? आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड, लोड हा कोणत्या ॲक्सिसला आहे? एक्स ॲक्सिसला आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड हा एक्स ॲक्सिसला आहे. हे वाय आणि एक्स इन टर्म्स ऑफ डिस्टन्स आहेत. ह्या व्हॅल्यू आपल्याला डिस्टन्स आहेत, बरोबर का? वाय ॲक्सिसचं डिस्टन्स डिवायडेड बाय एक्स ॲक्सिसला ट्रॅव्हल झालेलं डिस्टन्स, हा जो रेशो आहे दॅट इज नथिंग बट वेलॉसिटी रेशो. मग आता पुढे काय लिहू शकतो मी? वेलॉसिटी रेशो इज नथिंग बट वाय अपॉन एक्स. वाय म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट्स डिवायडेड बाय डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड. ही डायग्रॅम तुमच्या लक्षात असली पाहिजे. ही डायग्रॅम व्यवस्थित लक्षात ठेवा. एक्स ॲक्सिसला लोड आहे म्हणजे याच्यामधून डायरेक्ट ही डेफिनेशन क्लिअर होते की डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट्स म्हटलं की वाय घ्यायचं की एक्स, तर एफर्ट्स वाय ॲक्सिसवरती आहेत म्हणजे आपल्याला वाय घ्यावं लागेल, बरोबर का? पुढे जाऊन डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड, मग लोड कोणत्या ॲक्सिसला आहे? तर लोड एक्स ॲक्सिसला आहे. मग डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड म्हणजे काय आलं पाहिजे टर्म? एक्स. मग वाय अपॉन एक्स दॅट इज नथिंग बट वेलॉसिटी रेशो. आणि याचंही युनिट जर चेक करायचं म्हटलं तर वाय हे डिस्टन्स जर सपोज आपण मीटरमध्ये घेतलं डिवायडेड बाय एक्स ॲक्सिसला ट्रॅव्हल झालेलं डिस्टन्स सुद्धा जर मीटरमध्ये असेल तर ह्या दोन टर्म कॅन्सल होतात म्हणजे याला युनिट नसतं, नो युनिट. आणि मी मगाशीच सांगितलं आहे जर रेशो असेल तर त्याला युनिट हे नसतं. क्लिअर होतंय का? बघा चेक करा. म्हणजे आपण काय चेक केलं? वेलॉसिटी रेशो म्हणजे काय? तर दोन डिस्टन्सचा रेशो आहे. मग कोणतं डिस्टन्स आधी घ्यायचं? तर इट इज द रेशो ऑफ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट्स म्हणजेच वाय, बरोबर का, टू द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड म्हणजेच एक्स, बरोबर का? डिस्टन्सचा जो रेशो आहे लोडनी ट्रॅव्हल केलेलं डिवायडेड बाय एफर्ट्सनी ट्रॅव्हल केलं, सॉरी एफर्ट्सनी ट्रॅव्हल केलं डिस्टन्स डिवायडेड बाय लोडनी ट्रॅव्हल केलं डिस्टन्स, या दोघांचा जो काही रेशो भेटतो यालाच आपण आता टर्मला नाव दिलं की व्हेलॉसिटी रेशो. ह्या गोष्टी क्लिअर होतात का? चेक करा व्यवस्थित. आणि त्याच्यासाठी ही डायग्रॅम जी आहे त्या डायग्रॅमवरून ही डेफिनेशन व्यवस्थित आपल्या लक्षात राहते. व्हेलॉसिटी रेशो म्हणजेच काय? क्लिअर होत आहे? आता याच्यानंतर पुढच्या ज्या टर्म्स आहेत, पुढच्या टर्म्स कोणत्या आहेत विद्यार्थी मित्रांनो चेक करू आपण. याच्यानंतर पुढची टर्म आहे इनपुट म्हणजे काय, त्याचबरोबर आउटपुट म्हणजे काय, या टर्म्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो हे सेशन लेंदी होईल, आपण हे सेशन आज इथे स्टॉप करतोय. पुढच्या सेशनमध्ये मात्र आपण पुढच्या टर्म डिस्कस करणार आहोत. पण आजच्या सेशनमध्ये जर आपण चेक करायचं म्हटलं तर आपण या सेशनमध्ये काय काय चेक केलं, तर या सेशनची सुरुवात करताना आपण आज मशीन म्हणजे काय या डेफिनेशनपासून सुरुवात केली होती की मशीन हे असं डिव्हाइस आहे जे ह्युमन एफर्ट्स रिड्यूस करतं. त्याच्यानंतर लिफ्टिंग मशीन म्हणजे काय, तर असं डिव्हाइस की जे हेवी लोड लिफ्ट करतं बाय अप्लाइंग द लेस एफर्ट्स, याला आपण म्हटलं होतं लिफ्टिंग मशीन. आणि याचं एक्झाम्पलसुद्धा आपल्याला माहीत आहे आणि एक्झाम्पल पण डिस्कस केलं होतं की स्क्रू जॅक. हे जे एक्झाम्पल आहे हे आपलं कशाचं एक्झाम्पल आहे? हे लिफ्टिंग मशीनचं एक्झाम्पल आहे, बरोबर का? याचबरोबर आपण पुढे लोड आणि एफर्ट्स या दोन टर्म पाहिल्या. मशीन जो वेट लिफ्ट करते त्याला आपण लोड म्हटलं आणि तो लोड लिफ्ट करण्यासाठी आपण मशीनवरती जो एफर्ट्स जो फोर्स अप्लाय करतो त्याला आपण एफर्ट्स म्हणतो. ह्या दोन्ही गोष्टी झाल्या. आणि परत ह्या दोन टर्मचा जो रेशो आहे लोड लिफ्टेड बाय द मशीन टू द एफर्ट्स अप्लाय ऑन द मशीन, हा जो रेशो आहे याला आपण म्हटलं मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. आणि त्याच्यानंतर लास्ट टर्म जी आपण पाहिली आत्ता व्हेलॉसिटी रेशो म्हणजे काय, तर व्हेलॉसिटी रेशो म्हणजेच डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट्स, पहिल्यांदा एफर्ट्स टू द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट्स काय असतं? वाय अपॉन डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड काय असेल आपलं? एक्स. वाय बाय एक्स हा जो रेशो आहे याला आपण म्हणतो व्हेलॉसिटी रेशो. ही गोष्ट लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेस पेपरमध्ये फॉर्म्युला रिवाईज करताना होतं काय, ज्यावेळेस सॉल्व करतो त्यावेळेस कन्फ्युजन हे होतं की सर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोडवरती घ्यायचं की एफर्ट्सवरती घ्यायचं, हे कन्फ्युजन होतं. याच्यासाठी मी हा ग्राफ ड्रॉ केला आहे. हा ग्राफ लॉ ऑफ मशीनच्या वेळेस आपल्याला पाहायचा आहे. पण या लेक्चरमध्ये ज्या काही टर्म्स डिस्कस झाले आहेत ह्या खूप सिम्पल टर्म्स आहेत. व्यवस्थित प्रत्येक टर्म्स एक्सप्लेन केलेल्या तुम्ही नोट करून घ्या. सेपरेट नोटबुकमध्ये या नोट्स राहू द्यात. कारण व्हेलॉसिटी रेशो म्हणजे काय, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे काय, लोड म्हणजे काय, या 2 मार्कला टर्म सगळ्या विचारतात. आणि महत्त्वाची गोष्ट या टर्म्सवरती पुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत हे सगळे प्रॉब्लेम याच्यावरती बेस आहेत. तर तुमचे जे काही मित्र असतील विद्यार्थी मित्रांनो
त्यांनाही आपल्या गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमी या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीजची इन्फॉर्मेशन द्या, आपल्या ॲपची माहिती द्या आणि त्यांनाही आपलं ॲप डाउनलोड करायला सांगा आणि आपल्यासोबत आपल्या अकॅडमीसोबत ऑनलाईन पद्धतीनं सर्वांना जॉईन व्हायला सांगा. बरोबर का? तर हे सेशन आपण आता इथं स्टॉप करूया. थँक्यू सो मच.